तास आपण जातोय कोल्हापूरमध्ये। कोल्हापूरमध्ये आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। तर पंचगंगेची पाणी पातळी ही 46 फूट 11 इंचांवरती आता स्थिरावली आहे। पंचगंगा अद्यापही धोका पातळीवरच आहे। तर कोल्हापूर जिल्ह्यातील 95 बंधारं ही अजूनही पाण्याखालीच आहेत। अनेक मार्गावरती वाहतूक देखील बंद करण्यात आली आहे। विनस कॉर्नर बसंत बहार रोडवरती अजूनही पाणी साचलंय। बालिंगा रोड बंद असल्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन मध्ये अडथळा निर्माण होतोय। आपण ही कोल्हापूरची दृश्य पाहतोय। सखल भागामध्ये अजूनही पाणीच आहे। पंचगंगा अद्यापही धोका पातळीवरच आहे। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, कोल्हापूरमध्ये सध्याची पावसाची स्थिती काय आहे? कशा प्रकारे अनेक भागांमध्ये पाणी साठलेलं आहे? सध्या काय स्थिती? गार्गी, या ठिकाणी पाहायला गेलं तर मी सध्या बालिंगा रस्त्यावरती आहे आणि या सगळ्या परिसरामध्ये पाणीच पाणी आहे ते दिसून येते आणि या पाण्यामधून आता नागरिकांना ये जा करणं शक्य नाही आणि एका मृतदेह आहे तो सुद्धा आता बोटीच्या माध्यमातून न्यायची वेळ आहे ती प्रशासनावरती आल्याचं पाहायला मिळते। या ठिकाणी खरं तर या सगळ्या कुटुंबियांच्या वरती दुःखद प्रसंग आहे, मात्र हा मृतदेह पलीकडे नेणं गरजेचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कोल्हापूरचं जे आपत्ती व्यवस्थापन पथक आहे ते या ठिकाणी कार्यरत असताना आपल्याला पाहायला मिळते। आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या काही या मुलांशी आपण संपर्क साधला, टीमशी संपर्क साधला। काय सांगाल, कशा पद्धतीने हे रेस्क्यू ऑपरेशन होताना पाहायला मिळते? मृतदेह तुम्ही पलीकडे नेते? सकाळी फोन आला होता ऑफिसला की अशा ठिकाणी मृतदेह आहे, तो दोनवडे या ठिकाणी घेऊन जायचा आहे। त्वरित आमची KDRF टीम जिल्हा प्रशासनाच्या हाकेला धावून आम्ही लगेच या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी आलो। पलीकडल्या साईडला काही महिला पण आहेत, त्या जी आपले गाव सोडून बाहेर दोनवडे साईडला आहेत, त्यांना घेऊन जाण्यासाठी पण आम्ही आता या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये करत आहोत। कालपासून खरं तर या परिसरामध्ये तुम्ही रेस्क्यू ऑपरेशन राबवत आहे। अनेक रुग्णांची सुद्धा ये जा होते। कशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी? परिस्थिती खूप भयानक आहे, कारण गेले कालच्या दिवसामध्ये पाऊस जास्त पडल्यामुळे, धरण क्षेत्रामध्ये पाऊस पडल्यामुळे नदीच्या पाण्याला खूप वेग आहे आणि वाढत आहे। त्या पाण्यातून या लोकांना, अडकलेल्या लोकांना आम्ही रेस्क्यू ऑपरेशन करत आहोत। आता या परिसरामध्ये कशा पद्धतीने तुम्ही हे ऑपरेशन राबवणार? आता हा मृतदेह कशा पद्धतीने घेऊन जात आहे? आता हे पाण्याच्या वाहत्या पाण्यातून घेऊन जावं लागणार आहे। अडचणीला सामोरे जाऊन हा मृतदेह आम्हाला घेऊन जावं लागणार आहे। एकूणच या ठिकाणी पाहायला गेलं तर अडचणीवरती मात करत हे सगळं पथक या ठिकाणी जाताना पाहायला मिळते। या कुटुंबाशी सुद्धा आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे। काय सांगाल, किती तास तुम्ही हा मृतदेह थांबून ठेवला होता, आता घेऊन जात आहे? सकाळी 6 वाजल्यापासून आता 10 वाजत आले तेव्हापासून। कोणत्या गावी जाणार आहे तुम्ही? काय परिस्थिती आहे? आसगाव, कळे आसगाव। पुढे सुद्धा तुम्हाला बोटीतून जावं लागणार आहे? नाही म्हणालेत आमचे नातेवाईक आलेत पलीकडे। या ठिकाणी पाहायला गेलं तर दुःखात हा सगळा प्रसंग आहे, मात्र एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन त्यांच्या मदतीला आल्याचं पाहायला मिळतं आणि या सगळ्या परिसरामध्ये सध्या चहूबाजूला पाण्यानं वेढल्याचं पाहायला मिळते। हा बालिंगाचा परिसर आहे आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर समुद्रासारखी स्थिती आहे ते दिसून येते। सगळीकडे पाणीच पाणी आहे आणि हजारो हेक्टर शेती या सगळ्या परिसरातली पाण्याखाली गेलेलं आहे आणि त्यामुळे या महापुरानं सुद्धा कोल्हापूरचं मोठं नुकसान आहे ते झाल्याचं या ठिकाणी दिसून येते। हे सगळं भोगावती नदीचं पात्र आहे आणि मोठ्या प्रमाणात या सगळ्या परिसरामध्ये चहूबाजूला पाणीच पाणी दिसून येते। खरं तर हा जो मार्ग आहे तो हा मार्ग करूर घाट मार्गे कोकणाला जोडणार आहे, त्यामुळे या रस्त्यावरती पाणी आल्यामुळे सध्या या परिसरातली वाहतूक बंद आहे आणि बोटीतूनच आहे ते अनेक नागरिकांचं रेस्क्यू करण्याची मोहीम आहे ते कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला राबवावी लागताना दिसून येते। खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वर, रस्ते जलमय झालेले आहेत आणि नागरिकांचे खऱ्या अर्थाने अतोनात हाल होत आहेत, मात्र NDRFची टीम तिथे सज्ज आहे। अपडेट वेळोवेळी घेतच राहू। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आणि बुलेटिनची सुरुवात कोल्हापुरातल्या बातमीनं करतोय, कारण कोल्हापूरमध्ये आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। पंचगंगा नदीची पाणी पातळी 47 फुटांवर गेली आहे। पंचगंगा अद्यापही धोका पातळीवरच आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 95 बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत। अनेक मार्गावरील वाहतूक सुद्धा बंद आहे। तर विनस कॉर्नर बसंत बहार रोडवर अजूनही पाणी साचलंय। बालिंगा रोड बंद असल्यामुळे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडथळा येतोय। सुद्धा आता बोटी उद्भवलेले
अशा परिस्थितीत कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन हे आता नागरिकांच्या मदतीसाठी धावून जाताना आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या बालिंगा या परिसरामध्ये भोगावती नदीपात्रामध्ये आहे आणि हा सगळ्या परिसरामध्ये पाहायला गेलं तर समुद्राचं स्वरूप आहे या सगळ्या परिसराला आल्याचं आपल्याला दिसून येते। पाणीच पाणी सगळीकडे या ठिकाणी चोहूकडे आपल्याला दिसून येते आणि या सगळ्या परिसरामध्ये असणारी हजारो हेक्टर ऊस शेती सध्या पाण्याखाली आहे आणि हा जो रस्ता आहे तो हा मेन मार्ग सुद्धा पाण्याखाली गेल्यामुळे या सगळ्या मार्गावरची रस्ते मार्गावरची वाहतूक आहे ती बंद झालेली आहे आणि परिणामी बोटीतून आहे ते आपत्कालीन वाहतूक करण्याची वेळ आणि लोकांची ये जा करण्याची वेळ आहे ती आता प्रशासनावरती आलेली आहे। एकूणच या सगळ्या बाबतीत आता पाहायला गेलं तर या दोन महिलांचं सुद्धा आहे ते पलीकडं आपत्तीजनक परिस्थितीमध्ये त्यांना सोडण्याचं काम जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची टीम करताना पाहायला मिळते। आपल्यासोबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची टीमचे कृष्णा सोरटे आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती सुद्धा आहे ते आपण जाणून घेणार आहोत। सर काय सांगाल, कशा पद्धतीनं या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन होते? तुम्ही बघतच असाल पाण्याला किती वेग आहे। पाण्याच्या खाली ऊस आहेत, ऊसाच्या अडचणीतून आपण हे वाट करत ह्या लोकांना त्यांच्या सुरक्षित ठिकाणी पोच करत आहे। लाईटीचे डांब असतील, वायरी असतील, ह्या वायरीच्या अडचणीतून आपण हे रेस्क्यू ऑपरेशन करत आहोत। साधारण किती लोकांना आतापर्यंत या बोटीतून ये जा तुम्ही केला? कालपासून आपलं इथं रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे। कमीत कमी 50 ते 60 लोकांना बालिंगा पुलावरून त्यांच्या सुरक्षित ठिकाणी नेण्याचं काम आपण कालपासून केलेलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साधारण किती आपत्ती व्यवस्थापनाचे जवान कार्यरत आहेत आणि त्यांच्याकडून कशा पद्धतीने काम केलं जाते? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विविध स्वयंसेवी संस्था आहेत, त्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून हे आपत्ती व्यवस्थापनाचं काम चालते। त्या स्वयंसेवी संस्थांच्या मार्गदर्शनाखाली एक 2000 लोकांची आपली आपत्ती व्यवस्थापनाची टीम कार्य करत आहे। यामध्ये प्रामुख्यानं जीवन रक्षक असेल, जीवन ज्योत असेल, जीवनमुक्ती सेवा संस्था, व्हाईट आर्मी असेल, पोलीस सेवा संघटना असेल, पोलीस बॉईज संघटना, लाईफ रेस्क्यू फोर्स असेल, वजीर रेस्क्यू फोर्स, पास रेस्क्यू फोर्स अशा विविध सेवा संस्था यामध्ये कार्य करत आहेत। एकूणच या ठिकाणी पाहायला गेलं तर या दोन महिलांचं रेस्क्यू ऑपरेशन सुद्धा होताना पाहायला मिळते। अगदी छोटं लहान बाळ सुद्धा यांच्यासोबत असल्याचं पाहायला मिळते। काय सांगाल, तुम्ही कोणत्या गावी चालला होता आणि आता बोटीतून जाण्याची वेळ आली? कुठेतरी गावी माझे बाबा आहेत, माझ्या बाबांचं सकाळी एक्सपायर झाल्यामुळे आम्हाला इमर्जन्सी राहुल पाटील साहेबांना कॉल केल्यानंतर त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे आणि आम्ही आता गावी चालू आहे, कुठेतरी गावी। माझं बाळ लहान आहे आणि मला आता घरी जायचं फासून। वडिलांचं माझे वडील वारले सकाळी 7 वाजता फोन आल्यानंतर आम्ही निघलो बाहेर पडायला, कुठेतरी गावी निघालो आता। खरं तर हा दुःखद प्रसंग आहे आणि या दुःखद प्रसंगामध्ये हे सगळे मदतीला आल्याचं पाहायला मिळते। आजी तुम्ही कुठं चाललाय, काय परिस्थिती? माझे जे वडील ते माझे भाऊ वारलेले आहेत, त्याच्यासाठी मी जाईत आहे तिकडे माझ्या भावाला बघण्यासाठी। माझे भाऊ आज सकाळी 7 वाजता वारलेले आहेत म्हणून आम्ही निघालो आहे भावाला तिकडे, भावाच्याकडे निघालो। धन्यवाद। या ठिकाणी खरं तर हा सगळा दुःखद प्रसंग आहे आणि या दुःखद प्रसंगाच्या वेळी आपत्ती व्यवस्थापनाची टीम या सगळ्या बाबीवरती आता त्यांच्या मदतीसाठी आल्याचं पाहायला मिळतं आणि एकूणच पाहायला गेलं तर या परिसरामधलं जर दृश्य पाहायला गेलं तर पाणीच पाणी आहे ते चोहूकडे असल्याचं दिसून येतं आणि पलीकडच्या बाजूला अनेक नागरिक आहेत ते मदतीसाठी या ठिकाणी थांबून असल्याचं पाहायला मिळते। कारण हा गगनबावडा मार्गाचा रस्ता आहे आणि अनेक गावं आहेत ते या भागात आहेत, त्या गावांचा संपर्क तुटलेला आहे आणि इमर्जन्सी काळामध्ये जर रुग्णालयात जायचं असेल किंवा एखाद्या नातेवाईकाचं निधन झालं असेल तर त्यांना भेटायला जायचं असेल तर हे जाणं आता यामुळे शक्य होत नाही, रस्ता बंद असल्यामुळे। त्यामुळे बोटीशिवाय दुसरा आता कोणताही पर्याय या ठिकाणी उपलब्ध नाही, त्यामुळे हे सगळे नागरिक आता बोटीतून जाताना पाहायला मिळतात आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची टीम त्यांना सहकार्य करताना या ठिकाणी दिसून येते। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर काळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।